मित्रांचे खड्डे आणि मैत्रिणींचे नवरे हे नेहमीच अनपेक्षित धक्के देत असतात. बघूया असंच आज एकाला काय आणि किती धक्के बसतायत तेच बघण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कल्याणची चुलबुली शिवाली परब, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत. शिवाली 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 हाय ओंकार, हाय my God! हाय What a pleasant surprise! ओंकार! येस My God! किती दिवसांनी यार. दिवसांनी प्लीज वर्षांनी लॉंग टाइम नो सी. कशी आहेस तू? कशी आहेस? सिट सिट. मी मस्त आहे. तू कसा आहेस? मी ऍज युजुअल. अजूनही तसाच आहे हा, पण तू शिवानी. पण अजूनही कॉलेजला होतास तसाच दिसतोस, एकदम टवटवीत. एकदम हँडसम अँड ॲज ऑलवेज कातील. गुड ओल्ड डेज व्हॉट टू डू. तू कशी आहेस? काय करतेस? जॉब बिब? छे जॉब या हाऊसवाईफ आहे मी. रिअली? Yeah, हाऊसवाईफ इज व्हॉट यार शिवाली. तू जरा ट्राय केलं असतंस ना तर मला असं वाटतं तू एअर होस्टेस किंवा गेला माझा रिसेप्शनिस्ट तरी झालीच असतीस तू. so sweet. तू पण अजून तशीच आहेस. डक फीट. पण ज्याचं त्याचं नशीब असतं, ज्याचं त्याचं लक असतं. आय एम हॅपी. या हाऊसवाईफ आय एम हॅपी. तुझं काय चाललंय? माझं सध्या R&D सुरू आहे एका प्रोजेक्टवर आणि यू नो ना की मी कॉलेजपासूनच माझी लीग थोडी वेगळीच होती. आय नो. जेव्हा क्रिकेटची लीग असायची तेव्हा तू फुटबॉलची लीग बघायचास. सगळं वेगळं होतं. नो मी त्या लीग बद्दल बोलत नाहीये. मी असं तुला कॉलेजमध्येही कळलं नाही, आत्ताही कळणार नाही. बूप. तसं नाहीये, पण कॉलेजमध्ये असताना तू मला नाही का म्हटलंस हे कळलं होतं. कमॉन शिवा, एवढी वर्ष झाली तू गिल्ड देणार आहेस तुम्हाला आता? नाही की नाही मग? प्लीज गिल्ट देण्यासाठी अजिबात नाहीये. मी सांगते की जस्ट मला कळतं. नो आई वॉज फोकस्ड शिवा. आई वॉज इस ब्यूटी को मेरी ड्यूटी नहीं बनाना था मुझे. आय नो तू किती फोकस्ड होतास. Yes. नुसतं काम. बाय द वे आता काय करतोयस? मेनी थिंग्स खूप करतोय मी. काय म्हणजे अनेक प्रोजेक्ट्स आहेत आणि यु नो आउट ऑफ द युनिवर्स मास लाईक काहीतरी करतोय मी. अँड इट्स कॉम्प्लिकेटेड. तुला नाही कळणार आता. शिवा येस. 2 मिनिटं. एक इम्पॉर्टंट कॉल आहे बिझनेस रिलेटेड. तो झाला की लगेच येतो. नो प्रॉब्लेम. ऐक ना. माझा कॉलेजचा मित्र ओंकार. हॅलो. नाईस टू मीट यू यंग मॅन. थँक्यू. कॅरी ऑन मी आलो. येस थँक्यू. हा शिवा, हा वयाच्या मानाने फिट आहेत तुझे काका. ए काका काय काका? नवरा आहे तो माझा. रिअली? हा हा का? का म्हणजे ओंकार प्लीज, नवरा आहे तो. ही इज माय हजबंड. अरे का हजबंड आहे हा तुझा? म्हणजे अरे हा रयाच गेली आहे सगळी त्याची. अरे नाही उजळा हुआ चमन आहे तो. ओंकार प्लीज माइंड युअर टंग. अगं का केलंयस तू? बघितलंस का त्याचा चेहरा सुरू होतो आणि संपतच नाही. जास्त समृद्धी महामार्ग आहे जवळपास. या सह्याद्रीवर कधी असा धबधबा व्हायला लागेल कळणार पण नाही तुला. शिवा प्लीज. आय नो मी तुला नाही म्हणालो. तू जरा डिप्रेस्ड होतीस पण म्हणून काय असं करायचंस का? ओंकार हा गेला बाजार माझी फर्स्ट कॉपी म्हणून फेमस असलेला श्रमेश त्याला तरी हो म्हणायचं.
शिवा मी ओंकार आय नो तो घाणेरडं फ्लर्टिंग करायचा पण तो बरा तरी होता दिसायला. एक मिनिट पुरे झाला तुझं काय पुरे मी झालं? माझ्या नवऱ्याबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. मी एक शब्द बोलूही शकत नाही. मी खूप शब्द बोलू शकतो. डायनोसरच्या अंड्यासारखा चेहरा आहे त्याचा. ओंकार पुरे झाला आता बस झाला तुझं. शेकोटीत ठेवलंस ना ड्रॅगन बाहेर येईल त्यातनं. खूप होतंय ओंकार तुझं. हे बघ माझं माझ्या नवऱ्यावर खूप प्रेम आहे त्याचंही माझ्यावर खूप प्रेम आहे. आम्ही खुश आहोत दोघं आणि मला मला आवडतं त्याच्या टकलूवरून हात फिरवायला मजा येते. आय नो तू तुझ्या प्रेशर्स ना एन्झायटीला कोपअप करण्यासाठी हे सगळं करतेस. आय नो असं काही नाहीये. असंच आहे शिवा. प्लीज असं नको करू. आय एम ग्लॅड मी नाही म्हंटल तुला नाही तर माझी ग्रोथ झाली नसती. जास्त बोलतोय ओंकार आता तू. मी खुश. जीजू हाऊ आर यू जीजू. फाईन हॅव अ सीट. या. सॉरी आज जरा कामात होतो. It's okay. बाय द वे आय एम श्याम. ओंकार ओंकार काय करता आपण ओंकार? मेनी थिंग्स म्हणजे माझ्या अनेक प्रोजेक्ट्स पाईपलाईन मध्ये आहेत सध्या. अँड आय एम ऍक्च्युअली लुकिंग फॉर अन एंजल इन्व्हेस्टर्स. क्राऊड फंडिंगचा ऑप्शनही मी ओपन ठेवलेला आहे. लेट्स सी. नाईश व्हॉट नाईश. नाईस. ऍक्च्युअली इट्स नाईस. नाही माझा स आणि श च्या जरा प्रॉब्लेम आहे जेव्हा. तुमचा जचा पण जरा प्रॉब्लेम आहे बुवा. ओंकार म्हणजे भलताच विनोदी आहे बुवा. काय आता बिझनेस प्रोटोकॉल म्हणून हे असे कपडे घालावे लागतात पण काय मी गावाकडचाच आहे ना. हो आणि त्याची स्वतःची कंपनी आहे आणि त्या शिवा कंपनीचा शिवा सांग. अगर राहू दे ना. माझी बायको पण आहे ना तिला म्हणजे माझं कौतुक केल्याशिवाय चैनच पडत नाही. चैन. म्हणजे असं कंपनी वगैरे नाही पण आमचा एक छोटासा असा प्लॅन्ट आहे. म्हणजे तुम्ही मोठे आहात कंपनी छोटीच आहे. ओंकार. शिवा तुझा मित्र भलता जॉली आहे बाप. कॉलेजपासून. म्हणजे एकदम असं एंटरटेनमेंट पॅकेजच आहे. झॉली त्याची मस्करी करतोय त्याला कळत तो चांगलाय म्हणून वाचलाय. काय चालू आहे? नथिंग. झॉली चर्चा कॉलेजच्या खूपच म्हणजे एनिवे Yeah. काय घेणार ओंकार म्हणजे नथिंग. इथे क्रेसेंडो भलता भारी मिळतो. वा. क्रेसेंडो ते असतं ना असं गोल गोल आणि त्रिकोणी ती खारी असते. इट्स क्रॉसॉन. काय एवढं करायची गरजच नाहीये ओंकार. नाही क्रेसेंडो म्हटलं काय तेव्हा ते म्हटलं काय एकच आहे ना. नाही वेटरला कळणार नाही ना तसं. एक मिनिट वेटर माझेवाले 3 आण. माझे वाले नेहमी येतो नेहमी तेच खातो नेहमीचा अड्डा आहे माझा. जस्ट लाईक मी. नाही पण काय आता मी म्हणजे माझं काम विदेशी आहे. Yes. पण मी माणूस खानदेशी आहे. नाईस. इज दिस युअर कॉमेडी? ही कॉमेडी आहे तुमची? कॉमेडीचा आणि तुमचा लांब पर्यंत संबंध दिसत नाहीये नाहीचे तरी तुम्ही इथे आहात. माझा त्याच्यात माझा संबंध आहे म्हणून मी इथे. एक्सक्यूज मी सर. अरे खांडेकर आय एम सो तुम्ही इथे? सॉरी म्हणजे मला तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं. मला माहिती आहे मॅडम सोबत तुमचा म्हणजे प्रायव्हसी मला ब्रेक करायची नव्हती पण एक अर्जंट सह्या पाहिजे होता म्हणून अरे इट्स ओके आय एम सो सॉरी. इट्स ओके. आय एम सो सॉरी. अरे तुम्ही बसा ना वेटर. नाही. एक आणखी चेअर आण. नको सर तुमच्या समोर कुठे बसणार मी. हे बस. ओंक्या, तू इथे काय करतोयस? तुम्ही इथे काय करताय पप्पा? उठ आधी. हे माझे बॉस आहेत माझे मालक आहेत. MHJ इंडस्ट्रीजचे बॉस. तू MHJ इंडस्ट्रीजचे द श्याम राजपूत आहेत हे. बसलास कसा त्यांच्या समोर? आय एम सो सॉरी सर मला माहिती नव्हतं. मी त्याच्यातर्फे माफी मागतो. खांडेकर रिलॅक्स. नाही, sir. हा तुमचा मुलगा आहे? हो पप्पा नाही ठीक आहे. बसू द्या त्याला बसू द्या बस आय एम सो सॉरी. बस काय बसू नको. खांडेकर बसू द्या. माझ्या मिसेसचा मित्र आहे तो. कोण? हा तुमचा मुलगा ओंकार. ओंक्या मॅडम तुमचा मित्र होता? येस मिस्टर खांडेकर आम्ही कॉलेजपासून मित्र आहोत. ओ माय गॉड म्हणजे माझं भाग्य आहे. पण मॅडम बरं झालं तुम्ही याच्याशी मैत्री नाही वाढवलीत. का? मॅडम तुमच्याही आयुष्याचे 12 वाजले असते. वाटेल ते बोलू नका पप्पा. उगाच काय 12 वाजवले? तुमचे कधी 12 वाजवले? पुढे ना गप नाही तर 12 वाजवले नाहीस पण 12 लाखाचे 12,000 केलेस ना बिझनेस मध्ये.
सिरियसली नाही, पण मिस्टर खांडेकर कॉलेजमध्ये ओंकार खूप हुशार होता. आपण 2 पैसे कमवायची लायकी नाही, हुशारी काय कामाची. पप्पा पैसे सेव्ह करणं म्हणजे सुद्धा पैसे कमवणंच असतं. ही शुड नो. अच्छा करू नको, फिरून ठेव ना तोंड, आधीच सांगतोय. हे तिकडे फाक्या मारतोस ना, तिकडे करायचं, माझ्यासमोर नाही करायचं. सर आय एम सो सॉरी. म्हणजे तो काय बोलला असेल, पण सर खरंच म्हणजे याची लायकी नाही सर. लायकी नाही. हा जंत आहे, जंत. घाणेरडा आहे. म्हणजे सर आमच्या उगाच खानदानाला लागलं काळी नाही, माहिती. नाही, ऐका, तुम्ही Relax, ऐका. relax, खांडेकर relax. तुम्ही बसून घ्या, बसून. Yes, तुम्ही प्लीज बसा. नाही नाही Relax सर, व्हा. नाही अरे नाही. बसा. सरांसमोर मी नाही बसू शकत. अरे. हिमालय आहेत सर, त्यांच्या उठला बस. बोलले बस म्हणून. बसू नको. हिमालयासमोर कसं बसणार आम्ही. नाही किती भारी, किती भारी. तुम्ही जितका रिस्पेक्ट करता ना सरांचा, तितका तुमचा मुलगा सुद्धा करतो. मग अशी खूप बोलत होता यांच्याबद्दल. हो का? हो, म्हणाला श्याम सह्याद्री आहे, सह्याद्री. तू हिमालयाला सह्याद्री बोललास. हिमालयाला सह्याद्री बोललास तू? आणि एकदम मिश्किलपणे म्हणाला की ह्यांचं तोंड ना सुरू होतं, संपतच नाही. असं पण म्हणाला मगाशी. सॉरी नाही, नाही. सर मला मी माफी मागतो अरे, त्याच्यात. it's okay. मला आवडलं उलट. विनोद बुद्धी भारी आहे त्याची. Thank खरंच you. माझा चेहरा संपतच नाही हो. नाही सर, हे तुमचं मोठेपण आहे. पण ह्याला काय वाटतं माहिती आहे, हा सोडून सगळं जग तुकडा असं वाटतं सर. ह्याची लायकी, ह्याचा एक मित्र आहे सर, काय पृथ्वीक ना, पृथ्वीक. जंप्या. त्याला झंप्या बोलायचा. काल IAS झालाय सर, आयश. कलेक्टर झालाय. याच्या तोंडावर चिखलं उडून गेलं गाडीत. My God, my God. काच खाली पण नाही केली सर. याची लायकी आहे. आपला पीपी, आपला बॅचमेट पीपी. माय गॉड, आय टेल यू डार्लिंग, खूप ब्राईट स्टुडंट आहे तो. नेहमी पहिला यायचा तो. तू कलेक्टर झालाय. My कलेक्टर म्हणजे शेवटी आपला सेवकच झाला ना पप्पा. सामान्य माणसा सेवक. टॅक्स भरतोस, कमवतोस. खांडेकर खांडेकर लोक आहेत आजूबाजूला आय एम बघतायत. सो सॉरी सर, पण आज विषय निघाला तर मला काही गोष्टी सर, मी बोला ना. बसू का मी? अरे बसा, बसा, सर आय एम बसा. सॉरी असं सर. म्हणजे काय खूप करता? दिवस मला हे बोलायचंच होतं सर. हा, बोला. सर प्लीज, म्हणजे याला तुमच्या पदरात घ्या ना सर. म्हणजे ह्याला कुठेतरी चिकटवा. पप्पा मी काय स्टिकर आहे का नाही, चिकटा नाही, व्हायला? तुम्ही बसा. तू स्टिकर नाहीयेस, तू गम आहेस. माझ्या आयुष्यात नीट उभा राहा, मला कान पडेल. उभा राहा. नाही नाही, तुम्ही लाडात बोल- नको येऊस. नाही, खांडेकर तुम्ही बोलताय ते ठीक आहे, पण आता आमचं जे काय बोलणं झालं. काय बोलला? अरे देवा, काय बोललास तू? नाही, नाही, कशाला तोंड उघडलं? God. मिस्टर खांडेकर, सांगितलं नको मिस्टर बोलत आहोस यार. ऐकून घ्या. खांडेकर, अरे ऐकून तर घ्या. तुम्ही सांगा. सॉरी सर, तो काय बोलला असेल? ऐका, ऐकून घ्या आधी. तर तो बोलला की त्याचे काही प्रोजेक्ट पाईपलाईन मध्ये आहेत. कोणाचे? याचे पाईपलाईन मध्ये आहेत म्हणे प्रोजेक्ट. याचे? हा. पप्पा सर ह्याची पाईपलाईन तुंबली आहे, सॉरी सर. गंजली आहे सर. पप्पा याच्यातनं पाण्याची धार सोडा, टुबुक टुबुक 2 थेंब पण नाही येणार याच्या पाईपलाईन पप्पा. नुसत्या फाक्या मारतो सर. फोनवर ना लाखो करोडोच्या वार्ता करतो आणि फोन कट झाला की माझ्याकडे येतो. बाप्पा ते 20 रुपयाचं रिचार्ज मारा ना. ही याची लायकी आहे. हे एवढं करत नाही मी पप्पा. आम्ही की बाबा पप्पा 100 रुपयाचं रिचार्ज द्या. कधी वाढलं तुझं? एवढी लायकी कधी वाढली? 20 वर 100 वर कधी गेलास तू? सर मी नाही केलं ना, मैत्रिणींना मेसेज करतो, कॅन यू डू फेवर फॉर मी वन मेसेज, असं टाईप करताना पण असं करतो सर. पोरींना सांगतो रे. मॅडम तुम्हालाही अनुभव असेल. हो, कॉलेज पासून असाच आहे हा. म्हणजे तेव्हा मी इग्नोर केलं याला. ओ रिअली रिअली मान कॉलेज. खांडेकर सॉरी मॅडम समोर तो असं करतो. नो प्रॉब्लेम. पण मित्र आहेत खांडेकर तुम्ही एवढं टेन्शन घेऊच नका. वेळ लागतो काही काही लोकांना आपले गोल्स. म्हणजे तो आम्हाला सांगायचा, माझ्या कॉलेजमध्ये बोलायचं की माझे गोल्स वेगळे आहेत. मॅडम ते गोल्स नव्हतेच, ते फक्त बुडबुडे होते. ते नंतर हवेत फुटले. बापरे. पप्पा सर शपथ, मी प्लीज, म्हणजे याच्यासाठी नको, याच्या भविष्यासाठी नको, माझं म्हातारपण बरं जावं म्हणून सर याला कुठेतरी चिकटवा सर. मी तुमचं पाया म्हातार पडतो. पण बरं जावं म्हणजे. सर सर माझ्या प्रॉपर्टीवर डोळा आहे. हो रे. अरे एवढा नीच आहे, माझ्या प्रॉपर्टीवर आत्तापासून डोळा आहे. नाही नाही सर दर महिन्याला एक गिराईक घर घेऊन येतो आणि बोलतो, पप्पा आपण हे घर विकूया, बदलापूरला मोठं घर घेऊया या पैसा. म्हणजे काय, हा म्हातारा बाप येणार बदलापूर, अंधेरी रोज अपडाऊन करणार, हा फक्त टपरी तिकडची पकडणार, बाकी काही बदलणार नाही. रिलॅक्स रिलॅक्स खांडेकर. ओंकार हे काय. ऍक्च्युली नीट बोल, नीट बोल. नाही, नीट बोल. मिस्टर खांडेकर. सॉरी जवान पोरगा आहे. सर मी घरी चपलेने मारतो याला सर. नाही, I'm so आहेत sorry, ते. sir. घरी मारतात. नीट बोल. सरांची ऍटिट्यूड मध्ये नाही बोल सर. नीट हा. बोल. नीट बोल. हा हे काय. ऍक्च्युली माझं हे वेगळं आहे विजन, थोडं असं अलग हटके विजन काय आहे. काय.
मला असं वाटतं रिअल इस्टेटमध्ये जे काही इन्व्हेस्टमेंट होते इट इज डेड इन्व्हेस्टमेंट अकॉर्डिंग टू माय नॉलेज. तुझं नॉलेज मुतारी बांधायची लायकी आहे तुझी. मिस्टर खांडेकर, सर 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 मी प्लीज पाया पडतो सर. नाही, तुम्ही असं नका करू. तुम्ही जुने एम्प्लॉई असं काय करू आपण काहीतरी. प्लीज सर काहीतरी करा. ठीक आहे आपण Please, करू please, काहीतरी करू. काही जॉईन करू. शिवा, तुला एक ड्रायव्हर कम असिस्टंट पाहिजे होता ना. पण 4 दिवसांआधीच आपण अपॉइंट केलंय ना. अगं तो हेलिकॉप्टरचा ड्रायव्हर आहे. काय तू या, पण? या. मागच्या आठवड्यात तू चहा भलता भारी बनवला होता म्हणून मी तुला फर्सिडीज गिफ्ट केली होती. राईट राईट आता राईट. त्या फर्सिडीज साठी ड्रायव्हर नको का, करेक्ट जो तुला मंदिरात घेऊन जाईल, मार्केटमध्ये घेऊन जाईल. येस करेक्ट करेक्ट बोललास तू शामू. मिस्टर खांडेकर, तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे शामूने आणखी प्रगती करावी म्हणून मी रोज मंदिरात जाते आणि प्रार्थना करते. So sweet. आणि त्याचा जरा ड्रेसिंग सेन्स थोडासा फटाके म्हणजे म्हणून मी रोज शॉपिंग करते. मी ठरवते रोज तो काय घालणार आहे. भाजीला जावं लागतं, जिमला जावं लागतं. सो मिस्टर खांडेकर, आम्हाला ओंकार फर्सिडीजचा ड्रायव्हर म्हणून चालेल. चालेल सर तुम्ही ए, पाय पड सर. अरे नका, काही लवकर करत पाय नाही. पड. मी कसं नाही काय, नाही मोठी सर. गोष्ट नाहीये. अहो काल त्या शेट्टीच्या फरसिडी समोर सेल्फी काढवतो म्हणून शेट्टीने तुडवला याला. अरे, अरे. त्याच गाडीत बसायची संधी देत आहेत सर. ड्रायव्हर म्हणून लागला ना, मधल्या वेळेत ना ह्याच्याकडनं मसाज पण करून घ्या सर. मसाज खूप मऊ हाताचा आहे. कामच केलं ना, हात मऊच राहिलाय सर. बसा पप्पा. हा मसाज करेल. मी अजिबात काही मसाज वगैरे कर, मी मसाज करायचा तेल घेऊन मी चौपाटीवर जाईन आणि मसाज करेन, पण इथे नाही करणार. माज बघा ह्याचा. दिस इज नॉट माज, इट इज कॉल्ड वर्क एथिक्स पप्पा. थुंकतो तुझ्या एथिक्स वर. सर भंगारवाल्याकडे पण उधारी आहे. काय कराल सर आता. भंगारवाला उधारी अवघड आहे. आपण ठेवून घेऊया ड्रायव्हर म्हणून याला चालेल. लेट मी क्लिअर फर्स्ट शामू. हा. म्हणजे आता काय? आता ओंकार असणारच आहे ड्रायव्हर म्हणून आपल्याकडे. तर मॅडम आता झालंय सर. नाही, एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे. बोल ना, आपल्यात बोल. मिसअंडरस्टँडिंग नको म्हणून. मिसअंडरस्टँडिंग. मी तुला म्हटलेलं कॉलेजमध्ये एका मुलाने मला नकार दिला होता. हा हा हा. हाच तो ओंकार. अरे यार ते मॅडम मी पाया पडतो. नाही, नाही. चूक झाली ओंकार खांडेकर तुम्ही बसा 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 सर, बसा तुम्ही. Relax, Relax. relax, करू नका, Mr. सर, खांडेकर. ओंकार, नाही, थँक्यू सो मच. तू नकार दिला नसता तर ही माझ्या आयुष्यात आलीच नसती. नाही खरंय सर. नाही म्हणजे हा आला असताना आयुष्यात मॅडमचं आयुष्य बरबाद झालं असतं. अरे काय बोलताय नाही. पप्पा, तुम्ही स्वतःच्या मुलाबद्दल असं बोलता, घालून पाडून बोलतात सतत मला सगळीकडे. हे बघ, ऐक ओंकार शांत हो. ऐकून घे. काय आता थोडा हवेत गप्पा करणं, नेहमी हवेत राहणं, हे कॉलेजपर्यंत ठीक आहे. आता मी कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा पण मला असं वाटायचं बाबा की प्रेम करावं, एखादी पोरगी पटवावी, बम धूम करावी. बम धूम बम धूम म्हणजे खूप ऐक धूम ना, काय करायचं. बोलतोय ते ऐक ना. कशाला नाही, उलट बोलतोय? बम धूम मला कळलंच नाही पप्पा. आय एम सॉरी, नाही, बम धूम खूप मला नाही करायचं. कळलं. खानदेशी आहे ते. तर तेव्हा काय परिस्थिती नव्हती म्हणून भलता अभ्यास केला, कारण त्याच्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. तर अभ्यास केला. आता हे जे कॉलेजचे 3 वर्ष असतात ना, ते पुढच्या आयुष्याचे जे 30 वर्ष असतात ना, ते ठरवतात. 3 वर्ष तेव्हा अभ्यास केला, थोडंफार जी मेहनत केली, त्याच्यामुळे हे आजकाल जे काय मिळालंय ते हे मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिचं प्रेम मला मिळालं त्या अभ्यासामुळे. लिहून घे वाक्य. हे वाक्य लिहून घे आणि घरी फ्रेम करून लाव आपल्या. नाही तर सर मला टेक्स्ट करा, याच्या पोटावर गोंधून घेतो वाक्य. बाबा वाक्य नाहीये. वाक्य कसलं पॅच आहे अख्खा. एवढं होईल ते. एवढं करायची गरज नाही, नाही. एवढं एवढं- ठीक आहे. वाक्य आहे. शामू डार्लिंग, आपण याला ड्रायव्हर म्हणून ठेवून हो, घेऊया. चालेल. ओके, मी डिस्टर्ब नाही करत आणि मला निघायचं पण आहे. तुम्ही ते तुमचं काम पूर्ण करून घ्या. मला सलॉनला जायचंय. मॅडम एक मिनिट. चल लवकर सलॉनला सोडून ये मॅडम. जा मिस्टर खांडेकर, मॅडम येईल ना ड्रायव्हर एक सलॉनला. मिनिट. माझं सलॉन पॅरिसला आहे. पॅरिसला. येस, माझं स्टायलिस्ट तिथे आहे. प्रायव्हेट जेट ऑलरेडी बुकड आहे. मी इथे मुंबईत आल्यावर आय कॉल ओंकार. ओके, ठीक आहे. हा ड्रायव्हर येस, ना, चाल. याला मग मी 1.5 लाखात डन करतो. किती? 1.5 लाख. सर नाही याची एवढी लायकी. थांबा ना पप्पा. सर वर्षाचे 80 रुपये द्या फक्त याला. गप्प बसा. वर्षाचे 80 रुपये काय? नाही. अरे मी वर्षाचे नाही, मी महिन्याचे 1.5 लाख देण्याचं म्हणतोय. महिन्याचे 1.5 लाख. महिन्याचे 1.5 लाख. महिन्याचे 1.5 लाख. महिन्याचे. अरे काका काय करतोय? काय अरे यार, मर्सिडीज आपल्याला पुसावी लागेल ना मर्सिडीज. नको, काही गरज नाही. घाणेरड्या टी शर्ट काय पुसणार करत? त्यांची फर्सिडीज. मी तयार आहे. तयार आहे? चल मॅडमला गेट बंद सोडायला जा. खाली. येस मॅडम. चलो ड्रायव्हर, या. चला एअरपोर्टला ड्रॉप करा मला. ओके मॅडम. ओके मॅडम.